जी होती ती कुठलं काय घ्यायचं नक्की, ते क्लिअर झालं हा. आणि आता डिसिजन घ्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जे आधी येत होते ते. आणि पुढचं करिअरचे ऑप्शन्स आता जरा जास्त क्लिअर झालेत. जे तुम्ही जसं सांगितलं तसं आणि एबिलिटीज आणि इंटरेस्ट वरती डिपेंड करून. बरोबर आहे. तुला एंट्रन्स एक्झाम पण क्लिअर झाल्या ना? आता कोणत्या कोणत्या एंट्रन्स एक्झामची कशी तयारी करायची आहे, हो. राईट? ताई, तुम्हाला काय वाटलं? ओव्हरऑल काउन्सिलिंगचा काय फीडबॅक आहे? ओव्हरऑल तिला मदत होईल या गोष्टीची. कारण मी स्वतः खूप जास्त शिकले नाहीये, पण तिला मार्गदर्शन पण करू शकत नाहीये. असं झालंय माझं, की तू सायन्स घेऊन हे करू शकतेस किंवा ते करू शकतेस. असं मी तिला सांगू नाही शकत, कारण पुढचं तसं काही मला माहित नाही. आता तुम्ही जे सांगितलंत त्याची तिला मदत होईल असं मला निश्चित वाटतंय. ओके, ओके. गुड. थँक्यू. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल काउन्सिलिंग चांगलं वाटलं ना तुम्हाला? हो, चांगलंय, हो. चांगलंय. ओके. मॅडम, तुमचा काय रिस्पॉन्स? म्हणजे हो, नाही, छान झालं. व्यवस्थित झालं. साधारण आता आम्ही ऍक्च्युली चॅनलाइज तरी होऊ की आम्हाला काय करायचं इथून पुढे. बरोबर आहे, बरोबर आहे. चालेल श्रावणी, आणि कधी काही मदत लागली तर मला माझा एक पॅरेंटचा ग्रुप पण आहे. तू जर मला नंबर पाठवला तर मी जे स्टुडंट्स आहेत ना किंवा पॅरेंट्स आहेत त्यांना रेग्युलर बेसिसवर काहीतरी नवीन माहिती आली तर ती शेअर करत असतो किंवा ओके. मोटिवेशनल हे पाठवत असतो. चालेल, चालेल. हा, तर तुझा व्हॉट्सअप नंबर मला शेअर कर. मॅडमचा नंबर आहे पण तुझा नंबर ऍड करतो म्हणजे मग तुला हेल्प होईल त्याची. हो. जर